गोलाईत उभारली सार्वजनिक गुढी, सामाजिक उपक्रमांचा संकल्प करून स्वच्छता व पाणी बचतीचा जनजागृती संदेश। महापौर जयश्री सोनकांबळे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषद सीईओ राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त सौ मानसी मीना यांच्या हस्ते मानाच्या गुढीचे पूजन। लातूर प्रतिनिधी संजय इटकर। लातूरच्या गंज गोलाईतील जगदंबा मंदिरासमोर गुढीपाडव्याच्या दिवशी गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता परंपरेप्रमाणे प्रथम मानाच्या सार्वजनिक गुढीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून गोलाईभोवती गुढीची मिरवणूक काढत मंदिरासमोर सार्वजनिक गुढी उभारण्यात आली। येत्या वर्षभरासाठी विविध सामाजिक उपक्रमांचा संकल्प करत प्लास्टिक मुक्तीसोबत वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान आणि पाणी बचतीबाबत जनजागृती संदेश देण्यात आला। तसेच झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देण्यात आला। प्रारंभी लातूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ जयश्री सोनकांबळे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त सौ मानसी मीना, महानगरपालिका क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी, गंज गोलाईचे नगरसेवक गिरीश ब्याळे, गणेश गवारे, सौ अग्रवाल यांच्या हस्ते प्रथम मानाच्या सार्वजनिक गुढीचे पूजन करण्यात आलं। मान्यवरांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष पंकज जयस्वाल, यंदाच्या महोत्सवाचे अध्यक्ष विकास कांबळे, स्वागत अध्यक्ष अमोल गीते, आप्पा भरडे, बालाजी गवळी, विष्णू भुतडा, नितीन पडिले, रामभाऊ जवळगे, नवनाथ भोसले, बालाजी पारसेवार, विद्याताई काळे, डी.व्ही. काळे, प्रभाकर चव्हाण, वामन पाठक, रवी जाधव, संदीप एरावार, सचिन गांगले आदींनी केलं। तत्पूर्वी सार्वजनिक गुढी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष पंकज जयस्वाल व गतवर्षीचे अध्यक्ष रामभाऊ जवळगे यांच्या हस्ते यंदाचे महोत्सवाचे अध्यक्ष विकास कांबळे आणि स्वागत अध्यक्ष अमोल गीते यांच्याकडे यंदाच्या गुढी महोत्सवासाठीचा पदभार सुपूर्द करण्यात आला। त्यानंतर परंपरेप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते गुढीचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गंज गोलाई भोवती जंगी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीनंतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी मान्यवरांची भाषणे झाली। प्रास्ताविक पतंजलीचे प्रमुख योग शिक्षक विष्णू भुतडा यांनी केलं। मनोगत संस्थापक अध्यक्ष पंकज जयस्वाल यांनी केले। गुढी महोत्सवाचे अध्यक्ष विकास कांबळे यांनी वर्षभरातील विविध संकल्प सांगितले, तर स्वागत अध्यक्ष अमोल गीते यांनी वृक्ष चळवळीचे महत्त्व सांगितलं। सूत्रसंचालन सारिका डांगे व कल शेट्टी यांनी केले। पुरस्काराचे मानकरी डॉक्टर भास्करराव रामराव पाटील, शरद केशवराव झरे, आमचे ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन महावितरणचे राहुल गाडे, R2R फाउंडेशनचे राहुल पाटील, माझं लातूर परिवाराचे सक्रिय सदस्य मेहबूब उर्फ बाबा शेख, आरोग्य दूत उद्धव तेलंगे, सर्पमित्र भीमाशंकर गाडवे, योग शिक्षक प्राचार्या सुष्मिता सगरे, प्राचार्या विद्या काळे, डी.व्ही. काळे, डॉक्टर विजय अजनीकर, सरफराज सय्यद, ॲडव्होकेट R.B. लोंढे, उद्योजक शिरीष जैन व आशिष जैन, डॉक्टर B.C. घाटे, गोरवित राजे, संतोष धाराशिवकर, पत्रकार विनोद कांबळे, लिंबराज पन्हाळकर, सचिन अंकुलगे, रामभाऊ जवळगे, धनराज माने, रशीद तांबोळी, दिनेश कबाडे आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। विविध सामाजिक संदेश। सार्वजनिक गुढीपाडवा महोत्सवाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक उपक्रमांचे संदेश देण्यात आले। स्वच्छता संदेश, पाणी बचतीचे महत्त्व, वृक्ष संवर्धनाचा संदेश, वाहतूक नियमाचे पालन, शिस्तीचे महत्त्व याबाबत पत्रक वितरित करून पर्यावरणपूरक जनजागृती करण्यात आली। प्रारंभी जगदंबा मंदिरातील देवीची अभिषेक पूजा विश्वस्त शिवशंकर पारशेट्टी दाम्पत्य काळे दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी नारायण भुतडा, किशोर जैन, संपादक प्रभाकर शिरुरे, लहूकुमार शिंदे, काकासाहेब घुटे, प्रकाश शिंदे, दिनेश कबाडे आदींचीही उपस्थिती होती।